एक विचित्र घटना समोर आली आहे। गणेश जोगी असं या व्यक्तीचं नाव आहे। तो एक गरीब आदिवासी शेतकरी होता। दरम्यान या गरीब शेतकऱ्याला शेळ्या चारत असताना एक हंडी सापडली, पण तो घाबरला आणि त्याने खूप मोठी चूक केली। त्याला वाटलं आतमध्ये नागराजा वगैरे काहीतरी असेल किंवा दुष्ट आत्मा असेल, ज्यामुळे त्याने ती वस्तू खोलून न पाहता थेट एका भंगार विक्रेत्याला दिली। आणि पुढे त्या भंगार विक्रेत्याने जे केलं ते ऐकून तुम्हाला नक्कीच संताप येईल। मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी गणेश हा शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेला होता। दुपारची वेळ होती। ज्या ठिकाणी तो भाकरी खायला बसला त्याच ठिकाणी त्याला जमिनीखाली काहीतरी वेगळं दिसलं। त्याने आजूबाजूचा भाग खोदला आणि त्या वस्तूला जेव्हा वर काढलं तेव्हा त्याला लक्षात आलं ते एक भांडं आहे। त्याने भांड्याला हलवून पाहिलं तर आत नाण्यांचा आवाज येत होता, पण त्याने एक चूक केली। भांड्याला खोलून आतमध्ये पाहण्याची त्याची हिंमत होत नव्हती। त्याला वाटत होतं आतमध्ये नागराजा असेल किंवा दुष्ट आत्मा असेल। त्याच्या मनात भीती निर्माण झाली, म्हणून त्याने गावातच फिरणाऱ्या एका भंगार विक्रेत्याला तो भांडा विकला। भंगार विक्रेत्याने त्याला 100 रुपयांची नोट दिली। मध्य प्रदेशच्या दिंडोरी जिल्ह्यातील आदिवासी भागातून समोर आलेली ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली आहे। तर त्याला घबाड सापडलं। भीतीपोटी त्याने तेच घबाड भंगार विक्रेत्याला विकलं। भंगार विक्रेत्याच्या मनात चांदणे। भंगार विक्रेता तेथून क्षणात गायब झाला। त्यानंतर शेतकरी गणेश हा आपल्या घरी गेला आणि उत्सुकतेपोटी त्याने आपल्या कुटुंबाला याबद्दल सर्व काही सांगून दिले। कुटुंबातील काही लोक आपला हक्क घेण्यासाठी ताबडतोब त्या भंगार विक्रेत्याच्या घरी पोहोचले। त्यांनी त्याला लपवलेला भांडा काढायला लावला, तर भांड्यात मोठ्या प्रमाणात जुने नाणे असल्याचं लक्षात आलं। तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाला। अवघ्या काही वेळात आसपासच्या सर्व गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली आणि ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले। पोलिसांनी नाण्यांकडे पाहिले व समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी भांडे जप्त केले आणि तपास सुरू केला। तर आतमध्ये काही सोन्याचे व चांदीचे नाणे सुद्धा आढळले आणि जास्त प्रमाणात प्राचीन नाणे होते अशी माहिती समोर आली। तर भंगार विक्रेत्याने अजून काही नाणी लपवून ठेवली का याचा तपास पोलीस करत होते। तर पहा मित्रांनो, अंधश्रद्धेपोटी शेळ्या चारणाऱ्या गणेशने कोणताही विचार न करता केवळ 100 रुपयात अनमोल वस्तू भंगार विक्रेत्याला विकली। पुढे पुरातन विभाग व इतिहासकारांनी सुद्धा या प्रकरणात दखल घेतली व ही नाणी फार जुन्या काळातील असल्याचं सांगितलं। तर यातून हे तर सिद्ध होते की पूर्वजांनी अशा गोष्टी लपवून ठेवलेल्या आहे। काळाच्या ओघात याच वस्तू आता समोर येत आहे। तर या घटनेबद्दल तुमचं काय मत, प्रतिक्रिया द्या। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका।